नमस्कार मित्रांनो. जर कोणतीही स्त्री जास्त वेळ तुमच्यासोबत नजरेला नजर देऊन बोलते आणि काही वेळानंतर लाजेने नजर खाली करते, तर हा पण एक प्रेमाचा इशारा समजला जातो मित्रांनो. कारण कोणतीही स्त्री नजरेला नजर देऊन प्रेमाने बघत नाही. मित्रांनो मित्रांनो प्रेमात आवडत्या व्यक्तीची भेट खूप काही देऊन जाते. जोडीदार सामंजस्य असला तर लग्नानंतरचा प्रवास देखील अगदी सुखकर असतो. पण तो जोडीदार जर चांगला नाही निघाला तर आयुष्यभराची माती व्हायला मात्र वेळ लागत नाही. तू तुझ्या आयुष्यातील सुरक्षित क्षण आहेस, ज्यामध्ये मी माझं सुख, आठवणी, प्रेम, वेदना सर्व काही ठेवलं आहे. आपल्या प्रिय व्यक्तीसाठी आपण एवढं प्रिय असणं यासारखी भाग्याची गोष्ट अजून काय आहे. काळ फक्त आपलं वय वाढवतो, प्रेमाला वार्धक्याचा शाप नसतो. अनुभव माणसाला कणखर बनवतात. हेही दिवस जातील या आशेवर येणारा प्रत्येक दिवस आनंदात जगणं म्हणजे याला आयुष्यच म्हणतात. पसंत त्यालाच करा जो तुमच्यात परिवर्तन घडवून आणेल, नाहीतर प्रभावित तर मदारी पण करतात. लाजाळू व्यक्तीबरोबर एक वेळा मैत्री झाली तेव्हा समजतं त्याच्यापेक्षा मोठं बेशरम तर कोणी नाही. त्यांनी ब्लॉक जरी केलं तरी त्यांचे आभार माना. तू तो सुरक्षित क्षण आहेस ज्यामध्ये मी माझं सुख, आठवणी, प्रेम, वेदना सर्व काही ठेवलंय. मित्रांनो, वय जातं आणि तशी जबाबदारी खांद्यावर खेळू लागते. आपल्या प्रिय व्यक्तीसाठी आपण प्रिय असणं यापेक्षा भाग्याची गोष्ट देखील कोणतीच नसते. एक पत्नी कधीही बाहेर आणि घरातील कामांनी थकत नाही. मित्रांनो, ती जेवढी तिच्या पतीच्या आणि कुटुंबातील व्यक्तीच्या बोलण्याने थकते. या जगात खूप सारे कपल पाहायला मिळतील, पण चांगले कपल तर तेच असतात ज्यांना पाहूनच समजतं की जर यांच्यातील एकाला जरी काही झालं तर दुसरं जगू शकत नाही. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा. मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद करते. आणि असेच आपल्या चॅनलला भरभरून तुम्ही सपोर्ट करताय आणि इथून पुढे देखील करत राहा, अशी तुम्हा सर्वांना मी मनापासून कळकळीची विनंती देखील करते. धन्यवाद. आयुष्यातील काही गोष्टी मित्रांनो टाळता येत नाहीत आणि काही स्वीकारता देखील येत नाहीत. आयुष्यात खुश राहण्यासाठी पैसा नाही